नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। तर आज आहे भोगी आणि मकर संक्रांतीला आपण सुगड कशी पुजतो किंवा सुगड पूजन कसे केले जाते हे आज मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे। तर जानेवारी महिना स्टार्ट आहे, नवीन वर्ष चालू झालेला आहे। नवीन वर्षातला पहिलाच सण आहे आणि पहिलाच सण हा मकर संक्रांत आलेला आहे आणि मकर संक्रांतीला आपण सुगड पूजन म्हणजे जे खण पूजा करतो ना ती कशी करणार आहोत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। तर आमच्याकडे कशी खण पूजा केली जाते किंवा कशी सुगड पूजा केली जाते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं, कोणकोणत्या गोष्टी लागतात हे सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून नक्की दिसेल। तर मकर संक्रांत म्हटलं की खूप सारा पदार्थ बनवले जातात गोडाधोडाचे, किंवा मग लहान मुलांना सुद्धा खूप सारी आवड असते, पतंग खेळतात, आपण तिळगुळ वाटायला सुद्धा जातो आणि खूप छान वाटतं, मस्त वाटतं, सगळे आनंदित असतात, सगळे एकत्र येतात, खूप छान वाटतं हा सण। तर नवीन वर्षातला हा पहिला सण आहे मकर संक्रांत। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर देखील करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सुगड पूजन कसे करायचे किंवा सुगडांची पूजा कशी केली जाते, सुगड बाजारातून आपण घेऊन येतो आणि त्यानंतर त्याची पूजा कशी केली जाते हे मी तुम्हाला दाखवते। सुगड पूजन करण्यासाठी आपल्याला सुगडं घ्यायची आहेत आणि सुगडं मी घेतलेले आहेत 5 आणि तुळशीचं एक सुगड घेतले। कोणी कोणी 5 पण घेतं, पण मी एक सुगड आणि एक पणती आणलेले आहे, छोटंसं बोळकं असतं ते आणलेलं आहे आणि 5 सुगड घेऊन आलेले आहे। तर मी तुम्हाला दाखवते सुगड कशा प्रकारचे असतात आणि ते सुगड आपण कशा प्रकारे व्यवस्थित छान त्यांना स्वच्छ करून नंतर त्यामध्ये आपण काय काय भाज्या भरणार आहोत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। जास्तीत करून मकर संक्रांती जेव्हा असते त्यावेळेस खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या भाज्या पिकलेल्या असतात आणि त्या भाज्या या भोगीच्या भाजीसाठी वापरल्या जातात किंवा आपला जो ओसा असतो ना त्या ओशामध्ये सुद्धा वापरल्या जातात। तर त्या भाज्या ज्या कोणत्या आहेत त्या पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्याच्या अगोदर आपण सुगड स्वच्छ कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण पाहूया सुगड स्वच्छ कसे करायचे आणि मी सुगड कसे घेऊन आले हे पण दाखवते। आमच्या इकडे अशाच प्रकारचे सुगड घेतात, तर मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे सुगड असतात। कोणी कोणी छोट्या साईजचे पण घेतं, पण आमच्या इकडे अशाच मोठ्या साईजचे सुगड घेतात आणि छान पण दिसतात, ते व्यवस्थित छान भाज्या पण बसल्या जातात ज्या कोणत्या भाज्या आपण वापरतो त्या। तर आता हे सुगड तुम्ही पाहू शकता, ह्याची साईज खूप मोठी आहे, ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या मोठ्या वापरतात, पण मी ह्या साईजचे आणलेले आहेत आणि हे 5 आणलेले आहेत। तुम्ही पाहू शकता 5 आणले आणि हा तुळशीसाठी आणलेला आहे। ह्याच्यामध्ये एक पंती पण आहे म्हणजे वाटी आहे ह्याच्यामध्ये तिळगुळ ठेवण्यासाठी आणि हे तुळशीपाशी ठेवायचं आपल्याला आणि हे बाकीचे जे 3 आहेत ते मंदिरापाशी ठेवायचे आणि उद्या ओसायला हे 2 घ्यायचे, मग आपण देवापाशी ओसायचं। तर आता हे सुगड मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, कारण कधीही बाजारातून जेव्हा आपण सुगड घेऊन येतो ना त्यावेळेस ते स्वच्छ धुवायचे असतात, सुकवायचे असतात आणि त्याच्यानंतरच आपण ओशाची तयारी करायची असते। तर आता सुगड कशा प्रकारे धुतले जातात हे मी तुम्हाला दाखवते। चला आता आपण सुगड धुवून घेऊया। तर हे आहेत सुगड आणि हे आता मी व्यवस्थित छान पाण्याने धुवून घेणार आहे। आणि हे खूप नाजूक असतात त्याच्यामुळे आपण खूप हलक्या हाताने त्याला हाताळायचं असतं, कारण फुटण्याची शक्यता असते आणि उद्या आपल्याला पूजा करेपर्यंत ह्याला फुटू द्यायचं नाहीये आणि ह्याच्यातून खूप सारा काळा कलर निघला जातो आणि जी काही घाण असते ती पण सगळी बाहेर निघली जाते। त्यामुळे असं स्वच्छ करून घ्यायचं, आपल्याला ह्याची पूजा करायची त्याच्यामुळे आपण धुवून घ्यायचे। अशा प्रकारे मी हे सुगड धुवून घेतलेलं आहे। खूप सारा काळा कलर निघला जातो ह्याचा आणि मातीचा असल्यामुळे ह्याचा वास पण खरंच खूप भारी येतो, खूप छान वास येतो। पाहू शकता किती काळा कलर निघतोय।
ही पंती आणि हे छोटंसं बोलतोय हे पण आपण धुवून घेणार आहोत. तर आपण सगळं धुवून घेतलेलं आहे एकंदरीत छान प्रकारे आणि हे आपण आता ताटामध्ये ठेवूया. तर तुम्ही पाहू शकताय हे सगळं मी व्यवस्थित छान धुवून घेतलेलं आहे आणि आता सुगड पूजा कशी करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग. तर आपण ओवसा हा बनवून घेतलेला आहे. आम्ही रात्रीच ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित करून ठेवल्या होत्या. इथं पाहू शकताय तुम्ही गव्हाच्या ओंब्या सुद्धा मी घेऊन आलेले आहे. ऊस पण आणलेला आहे मी. ऊसाचे सुद्धा छोटे छोटे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. हरभरे घेतलेले आहेत, म्हणजे जे ओले हरभरे असतात ना ते पण ओशामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहेत. वांगी चिरून घेतलेले आहेत मी. हुरडा पण घेतलेला आहे. हुरड्याचे असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आपण, किंवा कोणी कोणी हुरडा भाजून पण घेतं, पण आम्ही असं तोडून घेतो. त्याच्यानंतर मग वाटाण्याची शेंग पण घेतली आहे मी. तुम्ही पाहू शकता वाटाण्याची शेंग. इथे घेवड्याच्या शेंगा पण घेतलेल्या आहेत. ह्या शेंगांना सुद्धा खूप महत्त्व असतं, त्याच्यामुळे शेंगा पण घ्यायच्या. बोरं पण घेतलेली आहेत मी. तुम्हाला दाखवते मी बोरं. ही बोरं पण घेतलेली आहेत मी. आणि त्याच्यानंतर गाजर पण घेतलेला आहे. गाजर पण घेतलेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा घेतले, कारण मला ना भुईमुगाच्या शेंगा भेटल्याच नाही, त्याच्यामुळे मग मी शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत. आणि ह्याला काय बोलतात, तर तुम्ही पाहू शकता ही पावट्याची शेंग सुद्धा मी घेतली आहेत. म्हणजे ह्या सगळ्या जेवढा शेंग सोला असतो ना तेवढा सगळा घ्यायचा आपण. तर अशा प्रकारे मी हे सगळं ओशाचं जे लागतं ना ते सगळं मी बनवून घेतलेलं आहे. जे काय लागतं ते. तुमच्याकडे कोणकोणत्या भाज्या घेतल्या जातात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आमच्याकडे अशा प्रकारे ओसा बनवला जातो. आणि जेव्हा नवीन नवरी असते ना किंवा नवीन लग्न झालेलं असतं ना तिला पण असा ओसा पाठवला जातो. म्हणजे असं व्यवस्थित करून नाही, असं सगळं जेवढं काय ओशासाठी सामान लागतं ना ते सगळं ओशासाठीचं सामान तिला दिलं जातं. शृंगाराचं साहित्य पण दिलं जातं. आणि पहिला सण ती तिच्या माहेरी करत असते, म्हणजे जी संक्रांत असते ना ती तिच्या माहेरी असते, त्याच्यामुळे तिकडे तिला हा ओसा पाठवला जातो. आणि खूप मान असतो आणि खूप छान वाटतं त्यावेळेस. हे सगळं हे आपल्या महाराष्ट्रातल्या रीतिरिवाज, म्हणजे आपल्या देशातल्या ज्या रीतिरिवाज आहेत ना खरंच खूप भारी आहेत. कल्चर खूप छान आहे आपलं. मला तर खूप आवडतं हे सगळं करायला. आणि वालपापडीची शेंग पण घेतलेली आहे मी. सगळं भरपूर आहे ह्याच्यामध्ये, सगळं आहे. हे ओशाचं सामान मी करून घेतलेलं आहे सगळं. आणि ह्याच्यामध्ये फक्त तीळ टाकायचं बाकी आहे, ते पण तीळ मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे सुगड छान स्वच्छ करून तुम्ही पाहू शकताय सगळे सुकलेले आहेत. आणि ह्याचा स्मेल आहे ना खरंच खूप भारी येतोय, कारण हे मातीचे असतात त्याच्यामुळे. आणि आता ह्याच्यामध्ये ओसा कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगते. तर हा ओसा केलेला आहे ना, हा सगळा ओसा आपण थोडा थोडा त्याच्यामध्ये भरून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय असा मी ह्या सुगडांमध्ये ओसा भरून घेते आहे. अशा प्रकारे हा ओसा भरून घ्यायचा. आणि थोडाफार ओसा सुद्धा ठेवायचा, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण मंदिरात जातो ना ओसायसाठी त्यावेळेस आपल्याला ओवासण्यासाठी सुद्धा ओसा थोडाफार वरती राहिला पाहिजे एका साईडला. तर थोडाफार वरती पण ठेवायचा, जेणेकरून आपण जेव्हा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जातो ना ओशासाठी, ओशायला आपण विठ्ठल रुक्मिणीच्याच मंदिरामध्ये जातो, दुसऱ्या नाही जात, फक्त त्याच मंदिरामध्ये जातो. तर असा पूर्ण ओसा मी भरून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे ओसा भरला जातो. तुमच्याकडे कशा प्रकारे भरला जातो? आमच्याकडे तर अशाच प्रकारे भरला जातो. आणि खूप छान वाटतं हे असं सगळं रीतिरिवाज करायचं म्हटलं ना, खूप भारी वाटतं. तर अशा प्रकारे आपण ओसा सगळा भरून घ्यायचा. सगळ्या सुगडांमध्ये मी सगळा ओसा भरून घेतलेला आहे. आणि बाकीचा हा जो शिल्लक राहिलेला आहे ना, हा ओसा आपण ताटामध्ये ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपण जेव्हा ओवसतो ना देवापाशी किंवा मंदिरामध्ये जातो ना बायकांना ओसायला, देवाला ओसायला, त्यावेळेस आपण हा ओसा वापरायचा. तर आता हा ओसा पूर्ण मी ताटामध्ये काढून घेते. तर आता ओसा पूर्ण ताटभर भरून झालेला आहे. आणि ह्या वाटीमध्ये आपल्याला तिळगुळ ठेवायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा ओवसतो ना तेव्हा एकमेकींना तिळगुळ देतो किंवा देवापाशी थोडंसं तिळगुळ ठेवतो ना, त्यावेळेस त्याच्यासाठी लागतं, म्हणून आपण हे तिळगुळ पण घ्यायचं. तर वाटीमध्ये मी असं तिळगुळ ठेवून घेते. तर असं हे ओशाचं ताट पूर्ण झालेलं आहे.
आणि आता आपण ओसायचं कसं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आपण पाहिलंच सुगड कसे धुवायचे, ओसा कसा बनवायचा, ओशामध्ये काय काय वापरायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि जे खण असतात किंवा जे सुगड असतात ते आपण कसे भरायचे ओशासाठी हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पण एक गोष्ट राहिलेली आहे, ओसायचं कसं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ओसायचं कसं असतं हे मी तुम्हाला आता घरच्या घरी मी दाखवते आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणं पॉसिबल होत नसेल किंवा मग आता शहराच्या ठिकाणी जास्ती करून बायका मंदिरात जायला जमत नाही, काही कामानिमित्त सुद्धा जमत नाही. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि ओसायचं कसं हे पण मी तुम्हाला दाखवते. तर ओशासाठी आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जातो आणि मग तिथं जाऊनच आपल्याला ओसायचं असतं. खूप साऱ्या बायका असतात, त्या बायकांना ओसायचं असतं किंवा 5 बायका जरी आपल्याला भेटल्या तरीसुद्धा चालतं. तर आता मी घरच्या घरी विठ्ठल रुक्मिणीला कसं ओसायचं हे मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर इथं मी माझ्यासमोर ओंशाचं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यासमोर मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी हे दाखवत आहे. माझ्यासमोर विठ्ठल रुक्मिणी पण आहेत. तुम्ही पाहू शकताय किती छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. इथं हळदी कुंकू घेतलेला आहे, दिवा प्रज्वलित केला आहे, अगरबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीला आपण ओवासणार आहोत. तर आपण कसं ओवासायचं हे मी तुम्हाला दाखवते. आणि ओवासताना आपल्याला काय म्हणायचं असतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आता ओसायचं कसं मंदिरामध्ये हे मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मी ओवासणार नाहीये आज, मी फक्त दाखवणार आहे. कारण आपल्याला ओसायचं आहे उद्या. फक्त हा प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्ही ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि कसं करतात ओवासतात कसं हे मी दाखवते. तर आपलं जे आपण ओशासाठी जे सामान घेतलेलं आहे ना ते सगळं आपण असं 2 मुठीमध्ये घ्यायचं. आणि जिथं विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यापासून खांद्यापासून पायापर्यंत आपण डोक्याला पहिलं असं करायचं, नंतर खांद्याला करायचं, नंतर पायापाशी आपण हे असं खाली सोडायचं. आणि म्हणायचं की सीतेचा वंसा, रामाचा वंसा आणि जन्मजन्मी वंसा. तर असं बोलायचं असतं. आणि 5 बायकांना नंतर आपण मंदिरामध्ये ओसून झाल्यानंतर आपण 5 बायकांना सुद्धा ओसायचं असतं. तर अशा प्रकारे ओसायचं असतं. आणि आमच्याकडे अशाच प्रकारे ओसलं जातं. त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.